गुंडप्पा आता येतो मी. थांब की रे. नग रात आहे म्हणून तुला घरापत्र सोडायला आलो. रात्र झाली की मला भीती वाटते बघ. ते ठाव आहे मला म्हणूनच आलो. तुला भीती नाही वाटत का रे? भीती ती काय असते ठाव नाही मला. आणि ती जी कोणी आहे त्या भीतीला माझं भ्या वाटत असेल. काही काय बोलतोस रे बाळू? तर गुंडप्पा जाऊ दे. बरं एक सांगू का? सांग की. जपून राहा आणि ध्यान ठेव इकडं तिकडं. का काही होणार आहे का? त्याचा विचार तू करू नकस. येतो मी. थांब. तू असाच गेलास तर माझी अव्वा विचारेल की बाळूला का थांबवून नाही ठेवलं. आणि माझे अप्पा हे विचारतील बघ. मुकेश्वरला जाऊन आल्यावर किरपा झाली बघ म्हणून बरं आहे. माणसाची बुद्धी कधी फिरल सांगता येत नाही. नाही रे, माझे अप्पा खूप चांगले आहेत. आता मी काय बोलू? गुंडप्पा येतो मी. अव्वा, ये अव्वा. अव्वा. यो केव्हा आलास आणि असा एकटाच का बसलायस? बाळू मला इथे आताच सोडून गेला. यो मग थांबवायची नाहीस का त्याला म्हणते मी. मी त्याला सांगितलं पण तो गेला. बाळूशी खूप चांगली मैत्री झालेली दिसते. खरंच अव्वा, खूप चांगला आहे तो बाळू. इतके दिवस आपण उगाच वाईट समजत होतो त्याला. चला या निमित्ताने माझ्या गुंडूला एक चांगला मित्र मिळाला म्हणते. त्याचा भाऊ भीमा, गंगूताईची मुलगी सत्यवा, आम्ही सगळेच सोबत खेळत होतो. अय्यो चल हातपाय धुवून घे मग खायला देते तुला. चल. हे काय? मी वाचू? तुम्हीच वाचा. उद्या माझ्या डोक्यावर नाचायला अधिकारी येणार आहे. म्हणजे जे व्हायला नको होते तेच झाले. अय्यो अक्का तो काय कायमचा हितच नाही राहणार. येईन आणि जाईन. अय्यो प्रश्न तो नाही रे तात्या. तो येईल आणि जाईल पण गावाला समजणार की रे की पंचाच्या हातात जी पूर्ण सत्ता होती ती आता राहिलेली नाही म्हणून. जिला म्या ओळखीत होतो ती सापडली.
देवी आईनं माझी सेवा रुजू करून घेतली र. अहो मला ठावा आहे का तुम्हाला लय आनंद झाला आहे म्हणून. अरे नुसतं आनंद नाही रे, आयुष्य सार्थकी लागलं बघ माझं. आणि माझं बी तुमच्यामुळे मला बी बघता आलं की. देवी आई देवी आई देवी आई कुंडम कुंडा भुंडम भुंडा देवी आई. सोन्याच्या अंगठी हे धर तुला. इतकं दिवस तू माझी सेवा केली, त्याचं फळ आहे तुला हे. उपकार आहेत अहो तुमचे. लहान होतो मी, काय बी कळत नव्हतं. तेव्हापासून तुमच्याकडेच आहे की. होय र माझं लेकरा. बर हे बघ मंगळू, आता एकच काम करायचं. देवी आई इकडे येणार आहे ना काय, तिच्या याच्या मध्ये जो कोण येईल त्याला अडवायचं. बऱ्या बोलानं ऐकलं तर ठीक, नाहीतर जीव घ्यायचा त्याचा. देवी आई कुंडम कुंडा कुंडम कुंडा. आता काय पंचांग बघणार आहेस का? कुणाचं लगीन आहे? वय 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 बोलवतो थांब. गंगे, ए गंगे, कसा हाय आवाज? हा काढ आवाज. हा, काय काम आहे? देत. जा तुझ्या आई आणि बाला बोलू जा. कशाला? कशाला म्हणजे? बोलेव. आय बा या इकडं. काय बोलायचं म्हणत्यात? बोलायचंच हाय. आम्ही बी बोलणार आहे. येऊ दे तुझ्या आई आणि बाला. या 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 बाळूची आई, बसा बसा बसा. नाही नाही नग नग. या 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 सासरे बुवा या बसा. नाही नाही ठीक आहे. काय झालं? काय करायचं मोर तुम्ही सांगा. कशाचं? किती भोळ्यात तुम्ही बाळूची आई. अव माझ्या लेकीला देवप्पाकडे घेऊन जायचं आहे, पण तुम्ही जाऊ द्याय ना त्याच. पिढ्यान पिढ्या बसून खाता येईल एवढं धन देवप्पा काढून देणार आहे. बोला काय करायचं आम्ही? हे एकदा सांगितलेलं समजत नसेल तर पुण्यांदा सांगते. माझा जीव गेला तरी चालल, माझ्या लेकीला तुमच्या संग नाही धाडायची त्या देवप्पाकडं. बघितलं का काय सांगितलं होतं म्या? कशी बोलते?
आय यासनी प्रेमाने सांगितलेलं समजायचंच नाही बघ. मग आता म्या काय सांगते ते ऐका. सांगून टाक. तुम्ही जर ऐकणार नसाल तर आम्ही चावडीवर जाऊ. त्यांना न्याय मागू. म्हणजे आमच्याच गावात तुम्ही आमच्याच विरोधात जाणार. तुम्ही येळ आणली, आम्ही नाही. हवं तुम्ही काय बी बोलत नाही. आता मैं काय बोलू, तुमच्याच हातात आहे. गावामुळे जो काय कमवलेला मान आहे त्याचा चोळामोळा करायचा, घरातल्या घरात मिटवायचं. हो पण इतकं टोकाचं कशापायी बोलताय सा. असं असल तर मला तुमच्या संग नाही जायचं सासरला. बघितलं का कशी बोलते ती. भेपण नाही दावत, खरंच बोलतीया. गंगे, जीभ लय चुरू चुरू चालतीये तुझी. ग बस. तू हे बोलतो यास. वय, तुमच्या पायी घरात काय तंटा चाललाय दिसतंय ना व. आम्ही काय कोणाच्या डोसक्यात दगड घालत नाही. आम्हाला आमची नात पाहिजे आहे, धन पाहिजे आहे. आम्ही काय तुमच्याकडे धन मागत नाही. ठरलं तर मग आम्ही न्याव मागाया चावडीवर जाणार म्हणजे जाणार. सत्य ह्यो तंटा असा सुरू राहणार बघ. घरला बी असंच असतंय. मग घरला काय करतीस. काय करणार, ऐकत बसते ह्यांचं भांडण. आणि जास्ती झालं की सांगते आज जाऊन की थांबवा म्हणून. तुम्ही इथं आलाच नसता तर ते बरं झालं असतं. अरे बी हेच म्हणते. आता काय होणार कुणास ठाऊक. हे देवपाकडे घेऊन गेल्याशिवाय गप बसणार नाही असं दिसतंय. मी नाही जाणार ते भूताकडं. मी इथं असताना तुला कोण घेऊन जाईल त्या देवप्पाकडं. पर ये बाण आजीला कोण सांगल. मी बी तेच सांगतो हाय. आता तू सांगू न ग, आधीच तिचं डोसकं फिरलं असेल. बघितलं का कशी बोलते ती. माझ्या लेकीला तुमच्या संग नाही धाडायचे त्या देवाप्पाकडं. मला ही काळजी लागली हाय का आम्ही इथं असताना हे असं घडतं या. सत्य तू तुझ्या घरला असशील तेव्हा काय करशील ग. सत्य तू आपली जप स्वतःला. आता ते बघू. सत्य काळजी करू नका. अहो येतोय ना त्यो. अयो कोण. वरा आवरण पटकन. अयो आवरतो की रे तात्या. तू का म्हणून एवढा त्रास करून घेतो. अहो त्यो अधिकारी येतोय ना. ए तात्या, अधिकारी येऊ दे नाही तर गोरा साहेब येऊ दे, हे गाव माझे लक्षात असू दे. हा इंद्री, पण ज्याची काळजी होती तेच झाले बघा. आपल्या डोक्यावर दुसरं कुणी येऊन बसायला नको
म्हणून काय काय नाही केले आपण. अक्का पंचांचं चुकलंच पण. ए तात्या खूप बोलतोस तू. अहो ते बाळू होता ना, त्याला सांगून काहीतरी करायला पाहिजे होतं ना. कधी नव्हे ते आज खरं बोलतोय हा. ए तात्या तू जा बरं चावडीवर आहे. तो अधिकारी आला असेल, तिची सगळी व्यवस्था लावून घे. अय्या बघा अक्का, खरं बोलायला लागलं का असं करतात. मी काय सांगते, जरा थंड डोक्याने विचार करा. ए तात्या आज न्याय कोणाचा आहे? हा ते बाळूच्या दाजीचा. अय्यो आपल्यापैकी कोणाला तरी तात्काळ तालुक्याला पाठव आणि पोलिसात तक्रार नोंदवून घे. बघा हा पण कोणाच्या विरोधात? देवप्पाच्या विरुद्ध. आत्ताच जातो आणि काम करतो बघा. पण ते पोलीस ऐकतील ना हो तुमचं? ए तात्या सरकार जरी गोऱ्याच असलं तरी पोलीस आपलेच आहेत. हेनरी, तो अधिकारी येईल, त्याला ताब्यात ठेवायचं तेवढं बघा. अयो वैजंता तोच विचार करतो बघा. सगळ्या गावासमोर त्याने माझा पान उतारा केला नाही म्हणजे मिळवली. जिथे जिथे आपल्याला विरोध ते एक एक करून छाटून टाकलं पाहिजे बघा. नाहीतर आपले काही खरे राहणार नाही या गोऱ्याच्या राज्यात. अयो छाटून, अयो एक एक. अव काय पुन्यांदा विचार करा. सासूबाईसनी सावडीवर नका जाऊ देऊ. ती निघून गेली आता. अव घरातल्या गोष्टी लोकांमोर असं कोणी घेऊन जातंय का? मी जिथं लहानाची मोठी झाली तिथं माझा नवरा माझी सासू माझ्या विरोधात चावडीवर जात्या. हे बरं दिसतं का? हा ही अक्कला आधी का नाही सुचली मग तुम्हासनी? म्हणजे उरली सुरली लासबी एशीवर टांगायची ठरवलीच हाय म्हणा की. आय भांडू नका. हिला सवयच हाय भांडायची. गंगे तुला काय समजायचं ना ते समज. म्या तुम्हासनी जाऊ द्यायची नाही. अंगात आलं काय तुझ्या? वय इतके दिवस गप बसले पण आता गप बसायची नाही. तुला ना उठता लात आणि बसता बुक्क्या दिल्या पाहिजे, म्हणजे तुझा आवाज वाढला नसता. माझ्या लेकीला घेऊन जास्त त्या देवापाकडं, मग मी येतच नाही सासरी. बरं होईल नग येऊस, आधीच डोक्याला लय ताप आहे माझ्या. ठरलं मग, तुम्ही समद्या पोरासनी सांभाळा, मी आज सत्तेला घेऊन हितच राहणार. का असं का? हा असं का? सत्तेला म्या घेऊन जाणार? हात तर लावून दाखवा तिला, मग दावते तुम्हासनी. नाही तर काय करणार तू गंगे? हा आठवते का तू एकदा तुला घरात बांधून मारली होती ते? हा विसरलीस? इसरले नाही म्या, अंगावर अजून वळ हाईत, म्हणूनच संसार नाही करायचा मला आता. आय भांडू नका. अगं काय करू म्या? माझ्या घरच्यासनी काय वाटत? हा वाटोळं करून टाकलं माझं. बा गबस की, किती वरडतोस? तुझ्या आईनंच आवाज वाढविलाय, म्या नाही. बा मी येते तुझ्या संग, पर भांडू नका. सत्य, तू कुठं बी जाणार नाही. आय जाऊ दे, त्याशिवाय गप बसणार नाहीत. घे घे, त्या पोरीला समजलं पर तुम्हासनी समजना. तू लाज जाशील ग, पण म्या तुला जाऊ द्याय पाहिजे ना. घातला मोडतान काय? अगं हिला समजलं पर तुला समजना वय? तिचा काय जीव घेणार आहे का आम्ही? हा जाणार आणि येणार. माझा बा नुसता असाच गेला तर काय झालं होतं बघितलं ना व? म्या एकदाच सांगते,
म्या माझ्या सत्तेला तुमच्या संघ नाही धाडायची. तुम्हासनी कुठं जायचं तिकडे जा. मी आज जाणारच आहे चावडीवर. हवं